सरपंचाचं पोर हरामखोर ही जी म्हण आहे ना, ही अगदी परफेक्ट लागू होते कोल्हापूरकरांना. कोल्हापूरकरांना माझा हा प्रश्न आहे की तुम्ही काय केलं. कारण काय आहे, सगळं आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी करून ठेवलेलं आहे. कित्येक पिढ्या त्याच्यावरती जगलेल्या आहेत. आम्ही फुकट ऐत खाऊ राहिलोय म्हणून आमचं काही होत नाही. पाणी येत नाही हा प्रॉब्लेम जर तुम्हाला आज जाणवत असेल आणि तुम्ही तुमच्या नगरसेवक किंवा ज्या राजकीय लोकांना टार्गेट करत असाल, तर तुमची काही जबाबदारी आहे का नाही आयुष्यात. कोल्हापूरकरांना माझा हा प्रश्न आहे की तुम्ही काय केलं. आपण राजर्षी शाहू महाराजांचं प्रत्येक भाषणात रोज नाव घेतो, त्यांच्या स्मारकांसमोरून रोज वावरतो, रंकाळासोबत रोज फोटो टाकतो, सेल्फीज टाकतो, पण त्यांचे गुण आपण काहीच घेत नाही. आणि काही म्हणजे काहीच नाही आहे. लोकांनी मोठमोठे बंगले बांधलेत पण पार्किंग रस्त्यावरती करतात कारण जागा वाया जायला नको. मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेत पण समोरची जागा आपण गाडीवाल्याला भाड्यानं देतो, पार्किंग करू देत नाही. आणि पाण्याच्या बाबतीत कोल्हापूरचं पंढरपूर व्हायला वेळ लागणार नाही आहे. पूर्वी कोल्हापूरमध्ये 50 फुटांवरती बोरला पाणी लागत होतं. पंढरपूरमध्ये 50 नाही 1500-2000 फूट खोल जावं लागतं आणि कधीकधी 3000 फूटच्या जवळपास खोल जावं लागतं. कोल्हापूरमध्ये लवकरच ही परिस्थिती येईल कारण बोर सगळ्यांनी मारलेत. पण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा त्या बोर रिचार्ज करायचा म्हणजे 4 फूट खोल खड्डा खणून पावसाचं पाणी माझ्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये, माझ्या बिल्डिंगवरती, घरावरती जे पडते ते जमिनीत मुरवायला पाहिजे, ते होत नाही आहे. याची झळ काही दिवसात कोल्हापुरांना ऑलरेडी पोहोचलेली आहे. काळंबावाडी धरण वाढलेलं आहे. बरेच ठिकाणी बोर मारतोय पण आता उन्हाळ्यात एवढी पावसाची गंभीर परिस्थिती आल्यानंतर पाणी नाही आहे. त्यामुळे कोल्हापूरकर वेल डन. आपण फक्त शाहू महाराजांचं नाव घेतो आणि करत काहीच नाही. आणि म्हणूनच मी म्हणलं होतं